इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी 1510 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. यामध्ये मतदान अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक तसंच अन्य सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी 302 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. शहरातील 16 प्रभागांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून एकूण 302 मतदान केंद्रांवर मतदार आपला हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी प्रशासनानं काटेकोर नियोजन केलं असून प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता निवडणूक प्रचाराची अधिकृत सांगता झाली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. जाहीर सभा, रॅली, पदयात्रा याचबरोबर मतदारांशी थेट संवाद साधत उमेदवारांनी आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवली. आज प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याचं वितरण राजीव गांधी भवनमध्ये करण्यात आलं. मतदान यंत्र, मतदार याद्या तसंच अन्य आवश्यक साहित्याचं मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वितरण करण्यात आलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मतदान साहित्याचं वितरण करण्यात आलं. दरम्यान मतदारांनी निर्भयपणे आणि उत्साहानं मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं असून लोकशाहीचा हा उत्सव शांततेत पार पडेल असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केलाय.